रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्य जगत असताना जगायचं राहून गेलं नाही पाहिजे. कारण या क्षणभंगूर जीवनामध्ये आपण किती दिवस आहोत आणि आपला कधी विकेट जाईल याची कोणाला काही खबर नसते. आयुष्य रोसण्या फुगण्यात, आबोला धरण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही अनेक वर्ष निघून जात असतात. या आपल्या जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही. आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त फोटो रूपे आठवणीत राहतात. म्हणून दोस्तानो, जगून घ्या, बोलून घ्या, मन मुराद हसून घ्या. आलस रडायला तर रडून सुद्धा घ्या. रुसला असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून बघा. प्रत्येक क्षण आपल्याला जगता आला पाहिजे. वय, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, जात पात, धर्म या पलीकडे आपल्याला जगता आलं पाहिजे. दोस्तानो, कधी कधी नाचायची इच्छा असेल तर नाचून सुद्धा घ्या. लहानपणी वाटतं मोठं व्हावं आणि मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं. या सगळ्या चक्रव्यूहात जगायचं मात्र राहून जात असतंय. ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा. खूप कमवून तरी कुठे घेऊन जायचं असतं आणि समजा कमावलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे. यावरही आपला अभ्यास हवा. दोस्तानो, आज तुम्ही मन मारून जगाल, पण तुमच्या मनाचं काय? पैसे नक्कीच कमवा, पण स्वतःसाठीही थोडंच जगा. दोस्तानो, खूप काही कमवाल, पण स्वतःचा छंद, स्वतःची आवड, स्वतःच्या इच्छा या जर तशाच राहिल्या असतील तर मात्र सगळं काही कमावून सुद्धा आपण कफल्लक असतो. म्हणून जगायचं राहून नाही गेलं पाहिजे. ही एकच गोष्ट लक्षात ठेवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जिथं मन आणि बुद्धीचा ताबा विचार घेतात तिथं विनाश अटळ असतो. थोडक्यात, अति विचारानं बुद्धीला गंज पकडला जातो तर मनाला दगड बनवलं जातं. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपलं महत्व हे कमी होतं तेव्हा आपोआप रिप्लाय स्लो होतात, बोलणं कमी व्हायला लागतं आणि बिझी असल्याची कारणं दिली जातात. माणूस स्वतःचं जगणं सोडून इतरांचं जगणं बघतो आणि इतरांचं जगणं बघता बघता स्वतःचं मरण मागतो. मनाच्या शांततेपेक्षा मोठी या जगात दुसरी कोणतीच संपत्ती नाही. मनासारख्या आयुष्यासाठी काही मनाविरुद्ध निर्णय घ्यावं लागत असतात. मन समाधानी असलं की आयुष्य आपोआप आनंदी होत जातं. या जगाच्या गोंगाटात स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला विसरून जाऊ नका. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज ही लागत नसते. आपण खोट्या लोकांसमोर खरं बोलून बसतो आणि ज्यांच्याकडं मीठ असतं त्यांनाच घाव दाखवून बसतो. स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा, पण त्यामागं कोणाचा तळतळाट नसावा.
कधी पण नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीचा आनंद हा घ्यायचा असतो. व्यक्ती आवडती असण्यापेक्षा योग्य हवी असते. माणूस जसा मोठा होत जातो तशा त्याच्या रडण्याच्या हक्काच्या जागा या कमी होत जातात. विचारांच्या गर्दीकडे लक्ष देता देता माणसं स्वतःकडे लक्ष देणं विसरली आहेत. एकमेकांचा स्वार्थ जुळल्याशिवाय माणसं सहज सोबत जोडत नाहीत. होईल, करू, खूप वेळ आहे, हा एक भ्रम असतो. माणसाची गरज संपली की त्याची बोलण्याची पद्धत बदलत असते. माणसाला बोलायला शिकायला फक्त 2 वर्ष लागतात, पण कुठल्या जागी काय बोलावं हे शिकायला आयुष्य निघून जातं. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नसतो. माणूस बदलत नसतो, कालांतरानं स्वभाव उलगडत जातो. जाणाऱ्यांची शिक्षा येणाऱ्यांना देऊ नका. मिळेपर्यंत आणि गमावल्यानंतर या जगात प्रत्येक गोष्ट ही महत्वाची वाटत असते. घराची जबाबदारी त्या दिवसापासून समजते जेव्हा आईचं ओरडणं थांबतं आणि बापाचं मारणं सोडलं जातं. भेटणं हा योगायोग असतोय, विरह नशिबात लिहिलेला असतो. कुठेतरी केलेलं कुठेतरी फेडावं लागत असतं. करिअरच्या नादात चेहऱ्यावरचं हसू विसरून जाऊ नका. काम होत राहील, ते जन्माला पुरलेलं असतं, पण आपली माणसं, आपली लोक यांच्यासाठी काढलेला वेळ हाच आयुष्यभर लक्षात राहत असतो.